हाय, तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्समध्ये. तर बघा आता मस्त झोपून उठले आणि एवढा आळस भरलाय. थंड थंड पाऊस पडतोय, उठायला काही नाही होत. बघा उठले, पुरीला जायचं होतं क्लासला, मग तिला आंघोळीला पाठवलं. मग म्हटलं चला तिच्यासाठी चहा बनवूया. ती चहा वगैरे काय थोडंसं खायला दिलं ना पोरांना. तर मी म्हटलं बघा इकडं मस्त असं चहा ठेवलाय आणि मग चहा आणि खारी देऊन म्हटलं आपण फ्रेश व्हावं. उशीर झाला मला उठायला, आज खूप थंडी वाजते तर उठू वाटत नाही. मी चहा खारी तिच्यासाठी आली. तिला आता चहा खारी वगैरे देणार आणि चहा खारी म्हटलं देऊया आणि मस्त फ्रेश होऊया. तर चला मी आता तिला खायला देते. ती आली फ्रेश होऊन. इकडं मस्त चहा दिलाय आणि आवडते बघा. बघा तिथे ठेवलं, मी चालले फ्रेश व्हायला. खाऊन जा. आवरायला 10-20 मिनटं पहिलं उठते. तर जा, मी जाते फ्रेश व्हायला. तर बघू शकता असं मस्त फ्रेश वगैरे झालेली आहे. आंघोळ केली. आंघोळ करायच्या पहिलं आंघोळ बोलली मला पण जायचे पटकन, मला काहीतरी करून दे. आणि सगळ्यांना कळायला करून दिलं, मलाच काय नाही राहिलं. तर मला काय राहिले तर चला तुम्हाला दाखवते. आणि बायकांचं असंच असतं, जे भेटलं ते खायला लागते. तर तुम्हाला दाखवते मी काय खाते. तर बघा एवढेच पोहे राहिले होते, एवढेच. त्याच्यामध्ये रात्रीचा भात टाकते आणि खाते. आता भूक लागल्यावर काय करणार. मम्मी चहा बिस्किट. कॅमेरामॅन माझा आजारी आहे, माझ्या पोरीला बरं नाही. तर बघा आता ऑरेंज खाते. आणि माझं हे बघा, कोण कोण खाल्लं असं छोट्यापणी नक्की सांगा, मी पण खायचे बघा. पोहे आणि रात्रीचं भात खूप छान लागतं. असं पण बघा दाखव बघा. असं मस्त भात घ्यायचा, पोहे घ्यायचे आणि मस्त असं खायचं. बरोबर. छोटा बेबी, छोटा चल जेव, चल. पप्पाला उशीर होतं बा, तुमच्यामुळे माझं जेवण राहते सारखं. तर बघा पेशंट आजारी झाले, सर्दी झाली तर पप्पासोबतच जेवायचे. पप्पांच्या पर्याय बेकारी आजकालच्या. दोघी पण उपाशी बसले, तिकडे टी बघत बसले, इकडे उपाशी आहे. तर चला मी आता देते जेवायला. आणि मी स्वयंपाक पण केलं बघा, खूप काम फास्ट असते माझं. सर्दी झाली, पप्पा आले तरी नाही देणार बनवून. तर चला मी तुम्हाला दाखवते असं मस्त. होय मग पापड तळायचे जातो ए सगळं ऐकतं पाहिजे, मग काम करायचंय. काम म्हणलं की नकोच, सगळं ऐकतं जागेवर पाहिजे. काही जीव आहे का नाही मला. पापड तळ होत नाही बाई, आजकालचे लेकराला कसले आहेत. ताईने किती मजेवर बनवलेलं. ए ताईची चमची, ताईची चमची नाहीये मी. आताच सांगते मी. आता बघू शकता मी आता काय बघा, लेकर बोलले की करून द्यावं असं वाटतं नाही का. मम्मी आहे ना मी. हे बघा इकडं मस्त असं पापड तळून देते. तर बघा तुम्हाला सांगते, भाजीला काहीच नाही होतं काहीच. मग मी काय केलं बघा तुम्हाला सांगते. मग असे मस्त पापड टाकू नको, तेलापाशी टाकू, लांब जा. माझ्या पोरीला लाडाने एकीला मम्मा आणि एकीला टकलू बोलते बरं का. मोठीला मम्मा, ती मला मम्मा बोलते, मी तिला मम्मा बोलते. मम्मा मम्मा असतं ती लाडाने. झालं छोट्यापणी लय डोक्यात बसली ती पोरगी माझी मोठी. लय लाड झालाय तिचा, ताईचा. तुझा पण लय झालाय. सुट्टी आज सर्दी झाली म्हणून सुट्टी घेतली. हे बघा अशी मस्त मस्त तोडते, छोटे छोटे तोड, छोटे छोटे तुकडे कर. इकडे बघा हे मस्त बघा, भाजीला काहीच नाही होतं. तर म्हणून मी काय केलं, तेलाची मस्ती नाही टाकलो, लांब हो सर, मी करते सर. तर काय केलं, थोडीशी चणा डाळ घेतली
आणि मग ते कटाची आमटी करतात ना तशी बघा, अशी मस्त कट देऊन सर्दी आहे का नाही, सर्दी आहे का, देऊ फटका. हे बघा, मग काय म्हटलं, आमटी केली अशी मस्त. इकडं छोटी छोटी फुलकी केले, हे बघा अशी मस्त फुलके केले. आणि असा राईस, आहोंना काय माहिती आमटीसोबत फुलके खूप आवडतात. इकडं मस्त असा कोलमचा राईस, फुलके अशी मस्त कटाची आमटी आणि हा पापड, एकच नंबर. भजे बिजे नाही, आता हे पापडच. हे बघा, तर चला मी घेते पापड तळून. ववेनी शिकू त्यांनी जाती ते दवाखान्यात डॉक्टरला छान औषध देतात. खाज पण चला मी घेते तळून पापड. त्यापाशी पाऊल नसतं घेऊन जायचं. बघा इकडं मस्त अशा मिरच्या फ्राय केलेल्या रात्रीच्या आहेत आणि मस्त अशा 2 चपात्या चुरल्यात. आणि हे छोट्या पणीचं आहे आहोंचं प्लेट, तुम्हाला मागं पण सांगितलं असेल. आणि हे बघा, त्यांना म्हटलं जेव्हा पप्पाला खूप टाईम होणार आहे, 1 तास सांगून ते 4 घंटे लावले. बघा आता तर त्यांची वाट बघूसपर्यंत माझं सगळं काम झालं असतं. तर जाऊ द्या म्हटलं, मस्त आता आम्ही असं फॅमिली असं मस्त एन्जॉय करू. कोणी मग होय, सर्दी झाली बघा, तरी पप्पाचीच आठवणी जास्त. कसं नाटक करते बघा. आणि हे तर लय नाटक करते, काय सांगायचे तुम्हाला. सगळं जागेवर पाहिजे आतापासून. तर चला, दिले तवा खायले तळून पापड. मी असं मस्त वरण चुरते, सारी आमटी आणि मिरच्या. तर चला, आजसाठी एवढंच.